उपवास असला की नेहमीची खिचडी, साबुदाणा वडे, वरईचे धिरडे खाऊन कंटाळलात? मग आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या 2 रेसिपीज. मस्त टेस्टी अशी उपवासाची करंजी आणि मऊसूत रताळ्याचे पॅनकेक. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. हॅलो एव्हरीवन, मी प्राचीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण करंजीला लागणारं सारण बनवून घेऊयात. इथे मी घेतलं आहे एका बोलमध्ये पनीर. त्याच्यामध्ये घालूयात कुटलेली हिरवी मिरची, भाजलेल्या दाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ. इथे मी सैंधव मीठ वापरले. अगदी छोटी लिंबाची फोड पिळून घेऊयात. आता घालूयात चवीपुरती साखर आणि हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात बटाटा. हा उकडून घेतलेला बटाटा आहे. आता एका बोलमध्ये घेऊयात भगरचं पीठ. त्याच्यात घालूयात शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि उकडून मॅश करून घेतलेला बटाटा. इथे तुम्ही साबुदाणा आणि भगरचं पीठ एकत्र करूनही वापरू शकता. हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी. गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून झाले. ह्याला झाकून 2 मिनिटांसाठी ठेवून देऊयात. 2 मिनिटं झालेली आहेत. आता मी इथे एक पोळपाट घेतला आहे. त्याच्यावरती मी बटर पेपर घेतला आहे. पिठाचा एक गोळा घेऊन आपल्याला तो व्यवस्थित असा पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे. याच्यामध्ये घालूयात 2 चमचे पनीरचं सारण. व्यवस्थित असं करंजीसारखं आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. ह्याला मी काटा चमच्याने डिझाईन करून घेते साईडने. व्यवस्थित असं चांगला प्रेस करून बंद करायचा आहे. तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते. असं गोल पुरीसारखं लाटून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचं सारण ठेवून दुसरी पुरी त्याच्यावर ठेवून प्रेस करून घ्यायचे आणि चौकोनी कट करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. कढईत मी शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल कडकडीत असं गरम झाले. मध्यम आचेवरती आपल्याला या सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत. आपल्या सर्व करंज्या तयार आहेत, तळून झाल्या आहेत. हे बघा किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. अतिशय सुंदर दिसतात आणि चवीलाही ह्या खूप भन्नाट लागतात. ह्या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एक करंजी तोडून बघूयात. आतूनही अगदी पांढरा शुभ्र असा कलर आला आहे. ही उपवासाची करंजी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. आता बघूयात दुसरी रेसिपी. सगळ्यात आधी आपण इथे एक बोल घेऊयात. त्याच्यामध्ये घालूयात रताळ्याचा किस. तो चमच्याने चांगला व्यवस्थित असा प्रेस करून घेऊयात, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी राहिले असतील तर त्या मोडून निघतील. आता याच्यामध्ये घालूयात भगरचं पीठ. आता यात घालूयात खोवून घेतलेलं ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ, गूळ. मी इथे गूळ किसून घेतलाय. तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालेल किंवा मेल्ट करून घेतला तरीही चालेल. इथे मी दूध घेतलंय, कोमट दूध आहे हे याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं दूध घालायचंय, एकदम सर्व दूध घालू नका. आता याच्यामध्ये घालूयात विलायची पावडर. परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. झाकून हे आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे, जेणेकरून यातलं पीठ चांगलं भिजेल. आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी इतपत हवी आहे. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूयात. याच्यामध्ये घालूयात तूप आणि छोटे छोटे असे आपल्याला पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता याला झाकून 1 मिनिटांसाठी आपल्याला शिजू द्यायचे. पलटी करून घेऊयात. दोन्ही बाजूनी खरपूस असं आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सर्व पॅनकेक बनवून घेते. आपले पॅनकेक रेडी आहेत. आता या पॅनकेकच्या वरतून आपण मध घालणार आहोत, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतील आणि चवीलाही अगदी मस्त लागतील. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. वरतून घालूयात थोडंसं ओलं खोबरं. तर तयार आहे आपले रताळ्याचे पॅनकेक. रताळ्याचे पॅनकेक दिसायला बघा किती सुंदर दिसतात. ते कलरही अगदी सुंदर आला आणि याचं टेक्स्चर तितकं मऊ आहे. खूप सुंदर असा दिसतोय आपल्याला हा पॅनकेक. आषाढी एकादशी स्पेशल उपवासाच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ह्या दोन्ही रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.